नमस्कार. आजचा विषय आहे रोहित पवार ही आदळआपट कशासाठी. गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार हे सातत्यानं आदळआपट करत आहेत. त्यात केलेल्या आरोपांचा जनतेशी काय संबंध आहे. नुकताच त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानाबाबत सवाल केला आहे. त्यावरून आदळआपट केली. कशासाठी हे केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हणे राष्ट्रवादीच्या संविधानात मोठा बदल केल्याची तोफ आमदार रोहित पवारांनी टाकली. वा, कशासाठी. तुमचा संबंध काय तिथं. तुमचा पक्ष वेगळा, त्यांचा पक्ष वेगळा. त्यांनी बदल केले काय, नाही केले काय, हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत बदल झाला तर रोहित पवारांनी बोलायचं कारण काय. तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल बोला ना. हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात काही घडले असेल तर तुम्ही बोला. दुसऱ्या पक्षात लुडबुड करण्याचे कारण काय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे असा कोणताही बदल केलेला नसल्याचे सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. त्यामुळं खरं तर रोहित पवार हे तोंडावर आपटले आहेत. पण प्रश्न हा आहे की यावर बोलायचे कारणच काय. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. जनहिताचं काही बोला. जनतेचे काही प्रश्न असतील तर त्यावर बोला. मतदारसंघाकडे लक्ष द्या. दुसऱ्या पक्षात काही घडलं आणि नाही घडलं याचा तुमच्याशी काय संबंध आहे. विशेष म्हणजे वृत्तवाहिन्या रोहित पवारांना का महत्त्व देत आहेत. हे उठवलेले प्रश्न राष्ट्रहिताचे होते की जनहिताचे होते. त्यासाठी वाहिन्यांनी लोटांगण घालणे काय कारण होतं. प्रेक्षकांच्या माथी काहीही लादून वाहिन्या आपला TRP कमी करतायत तर रोहित पवार शरद पवार राष्ट्रवादीतील आपलं स्थान डळमळीत करत आहेत. खरं तर दोन्ही पक्षांचं विलिनीकरण न झाल्यानं रोहित पवार हे इतके हतबल, हताश, निराश, वैफल्यग्रस्त झाले आहेत की त्यांना जनतेच्या प्रश्नांची काहीही पडलेली नाही. त्यांना फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललं आहे यातच रस आहे. आता सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या आणि पक्षाची सगळी सूत्र त्यांच्या हातात गेल्यानं आता आपण दादा होऊ शकत नाही याची तर जाणीव त्यांना झाली नाही ना. पण रोहित पवार दादा होण्यासाठी दादांसारखी कामं करावी लागतात. उगाच उठसूट पत्रकार परिषदा घेऊन अफवा पसरवून कोणी दादा होत नाही. माझ्या तारांकित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.